राम सावलीपूर गावात राहणारा एक साधा पण स्वभावाने खूप प्रामाणिक मुलगा होता. त्याचं कुटुंबही तसंच प्रेमळ होतं. आई वडील, मोठा भाऊ संजय आणि त्याची वहिनी नीलम. नीलम घरात आल्यापासून घरात एक वेगळीच ऊब आली होती. ती सगळ्यांची काळजी घेणारी, समजूतदार आणि शांत स्वभावाची होती. विशेषतः रामबाबत तिच्या मनात एक वेगळीच आपुलकी होती. आईसारखी काळजी, मैत्रिणीसारखी समजूत. रामही तिचा खूप आदर करत होता. तिच्या सल्ल्याशिवाय तो काही मोठं निर्णय घेत नसे. पण या सगळ्या साध्या निरागस नात्यातूनच एका दिवशी गैरसमजाचं बीज रुजलं. सुरुवात झाली एका छोट्या घटनेपासून. एक दिवस संजय कामानिमित्त बाहेर गेला होता आणि घरी फक्त राम आणि नीलम होते. राम तब्येतीने थोडा अस्वस्थ होता. नीलमने त्याची काळजी घेतली, त्याला औषध दिलं, त्याच्यासाठी जेवण बनवलं आणि तो झोपेपर्यंत त्याच्या जवळ बसली. ही गोष्ट शेजारीण सुनंदाच्या लक्षात आली आणि तिने आपल्या मनातच काहीतरी वेगळा अर्थ काढला. दुसऱ्या दिवशीपासून गावात कुजबूज सुरू झाली. राम आणि नीलम खूप जवळ आहेत, काहीतरी बरोबर नाही, अशा अफवा हळूहळू पसरू लागल्या. सुरुवातीला कोणी गंभीरपणे घेतलं नाही, पण काही दिवसांनी हे शब्द संजयच्या कानावर पडले. संजयने सुरुवातीला दुर्लक्ष केलं, कारण त्याला आपल्या पत्नीवर आणि भावावर पूर्ण विश्वास होता. पण माणसाच्या मनात एकदा शंकेचं बीज पडलं की ते हळूहळू वाढतंच. आणि तसंच झालं. संजयच्या वागण्यात बदल दिसायला लागला. तो शांत राहू लागला. नीलमशी बोलणं कमी केलं. रामकडे पाहण्याची त्याची नजर बदलली. एक दिवस त्याने अचानक रामचा मोबाईल तपासला आणि त्यात काही फोटो आणि मेसेजेस पाहिले, ज्यात राम आणि नीलम एकत्र दिसत होते. खरं तर ते फोटो काही खास नव्हते, घरातील सामान्य क्षण होते, पण चुकीच्या नजरेतून ते वेगळंच दिसत होते. याच वेळी कोणीतरी त्या फोटोंना एडिट करून आणखी संशयास्पद बनवलं होतं आणि ते संजयपर्यंत पोचवले गेले होते. संजयचा विश्वास डळमळायला लागला. त्याने एक दिवस रागाच्या भरात रामला विचारलं, "तू आणि नीलममध्ये काय चाललंय?" रामला धक्का बसला. त्याने स्पष्ट सांगितलं की तसं काहीच नाही, पण संजयचा विश्वास बसत नव्हता. त्यानंतर त्याने नीलमलाही प्रश्न विचारले आणि नीलमला हे ऐकून फार मोठा धक्का बसला. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने शांतपणे उत्तर दिलं, "तुम्ही असं कसं विचार करू शकता?" तरीही संजयच्या मनातील संशय संपत नव्हता. घरातलं वातावरण तणावपूर्ण झालं. आई वडीलही गोंधळले. कुणावर विश्वास ठेवायचा हे त्यांना समजत नव्हतं. राम स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्याकडे ठोस पुरावे नव्हते आणि नीलम दिवसेंदिवस खचत चालली होती. तिच्यावर आलेल्या आरोपांमुळे ती एकटी पडली होती. अशा परिस्थितीत एक दिवस रामला काहीतरी विचित्र जाणवलं. त्याचा जुना मित्र विक्रांत, जो नेहमी घरात ये जा करत असे, तो काही दिवसांपासून खूपच वेगळं वागत होता आणि विशेष म्हणजे त्यानेच काही वेळा रामचा मोबाईल हाताळला होता. रामला शंका आली आणि त्याने शांतपणे तपास सुरू केला. त्याने आपल्या मोबाईलमधील डेटा तपासला, काही जुने बॅकअप पाहिले आणि त्याला लक्षात आलं की काही फोटो एडिट केले गेले आहेत. त्याने विक्रांतवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि एक दिवस त्याला कळलं की विक्रांतच या सगळ्या मागे आहे. त्याला रामच्या कुटुंबाविषयी मत्सर होता, कारण रामचं कुटुंब सुखी होतं आणि विक्रांतचं आयुष्य तसं नव्हतं. त्यानेच फोटो एडिट करून, खोटे मेसेज तयार करून आणि गावात अफवा पसरवून कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता. रामने सगळे पुरावे गोळा केले. एडिट केलेल्या फोटोंचे मूळ व्हर्जन, मोबाईल लॉग्स आणि विक्रांतच्या कॉल रेकॉर्ड्स. आणि मग एक दिवस सगळ्यांना एकत्र बसवून त्याने शांतपणे सगळं सत्य मांडलं. सुरुवातीला सगळे स्तब्ध झाले. संजयला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, पण जेव्हा त्याने सगळे पुरावे पाहिले तेव्हा त्याला समजलं की त्याने किती मोठी चूक केली आहे. त्याने नीलमकडे पाहिलं. ती डोळ्यात अश्रू घेऊन शांत बसली होती. संजय उठला, तिच्यासमोर गेला आणि म्हणाला, "माफ कर मला,
मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. नीलम काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यातील वेदना सगळं सांगत होती. रामकडेही संजयने माफी मागितली आणि दोघं भाऊ एकमेकांना मिठी मारून रडू लागले. आई वडीलही भावूक झाले. त्या दिवशी घरात पुन्हा एकदा शांतता परत आली. पण या घटनेने सगळ्यांना एक मोठा धडा दिला. विश्वास तुटायला वेळ लागत नाही, पण तो पुन्हा निर्माण करायला खूप वेळ लागतो. नीलम हळूहळू पुन्हा सामान्य झाली, पण तिच्या मनावरचा जखम पूर्णपणे भरायला वेळ लागला. संजयने आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला आणि रामनेही सगळं विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. विक्रांतला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली. गावात त्याची बदनामी झाली आणि कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवेनासा झाला. शेवटी रामचं कुटुंब पुन्हा एकत्र आलं, अधिक मजबूत झालं आणि त्यांनी ठरवलं की पुढे कधीही अफवांवर विश्वास ठेवायचा नाही, तर आधी सत्य जाणून घ्यायचं. आणि अशा प्रकारे एक साधा गैरसमज जो कुटुंब तोडू शकला असता, तो शेवटी सत्यामुळे मिटला आणि नात्यांमध्ये पुन्हा विश्वास, प्रेम आणि आदर निर्माण झाला. जर तुम्हाला ही घटना आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.